असेल, पनवेल तालुका असेल, सामाजिक, सांस्कृतिक आणि कला क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या कार्याच्या माध्यमातून समाज मनावरती ठसा उमटवणारे पनवेलचं नेतृत्व हरीशजी केनी खऱ्या अर्थानं कोकण दर्पणच्या ह्या माध्यमातून राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये आपण त्यांना पनवेल गौरव पुरस्कार देऊन गौरवतोय. एकूणच ह्याची त्यांची भूमिका, त्यांचं कार्य, त्यांची भावना आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत हरीशजी. सर नमस्कार. नमस्ते. कोकण दर्पणच्या ह्या खास भेटीमध्ये आपलं स्वागत आहे. कोकण दर्पणचा राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा होतोय आणि या निमित्तानं पनवेल गौरव हा मानाचा सन्मान आम्ही आपणास देऊ इच्छितो. काय भावना व्यक्त कराल एकूणच ह्या पुरस्काराच्या माध्यमातून? समाजकारणाची ही काही तुमची वाटचाल आहे ती कशी सुरू झाली, काय भावना व्यक्त कराल? नक्कीच माझी समाजकारण आणि राजकारणाची सुरुवात माझे वडील मनोहर शेठ केनी यांच्या आशीर्वादाने आणि माझे भाऊ दिनेश केनी, काका नामदेव केनी हे सुरुवातीपासून समाजकारणात आहेत. मलाही त्याची एक आवड निर्माण झाली आणि गेली 30 वर्षे मी या क्षेत्रात कुठेतरी वडिलांची पुण्याई पाठीशी असल्यामुळे आपणही कुठेतरी समाजासाठी काहीतरी देण्यावाने या उद्देशाने मी माझ्या कॉलेज जीवन संपल्यानंतर ह्या समाजकारण आणि राजकारणाला सुरुवात केलेली आहे. नक्कीच समाजकारणाचे हे जे काही बालगृह आहे ते वडिलांकडून तुम्हाला मिळालेलं आहे, परंतु हे करत असताना कॉलेज जीवन संपलं, प्रामुख्याने प्रभावी राजकारणामध्ये तुमची एक उडी कशी झाली? माझी सुरुवातीची उडी बोलायचे झाले तर सुरुवातीलाच पेठाले आणि बैलपाडा या ठिकाणी पाणी पुरवठा स्कीम आणि माझी सुरुवातच, कारण राजकारणाचे धडे बोलायचे झाले तर ती स्कीम मी या दोन्ही गावासाठी चालू केली. अजूनही आज 30 वर्षे कालावधी झाला माझी ती, म्हणजे तालुक्यात तुम्ही इतर ठिकाणी बघा ती नळ पाणी पुरवठा जी जिल्हा परिषद माध्यमातून, पंचायत समिती माध्यमातून जी गावासाठी निर्माण केली होती ती अजूनही माझी 30 वर्षे चालू आहे आणि तिथूनच माझी खरी सुरुवात. त्या स्कीमचा मी पेटाली भोईपाडा पाणी पुरवठा स्कीमचा अध्यक्ष झालो. नंतर मी तलोजा ग्रामपंचायतचा सदस्य झालो, उपसरपंच झालो. नंतरच्या काळात मला पंचायत समितीचे सदस्य होण्याची संधी मिळाली, तिथे झालो, तिथे मी निवडून आलो. नंतर परत एकदा पंचायत समितीवर मी निवडून आलो आणि आमदार विवेक पाटील साहेब, माराराम पाटील साहेब यांनी मला सभापती म्हणून होण्याचे नेतृत्व तालुक्याला, आणि ते सभापती झाल्यानंतर एक तालुक्यात खऱ्या अर्थाने समाजाच्या आणि विकासाची कामं करण्याची मला संधी मिळाली आणि वेगवेगळ्या क्षेत्रात कशा प्रकारे पूर्ण तालुक्यात कुठल्या स्कीम कशा राबवाव्या, प्रत्येक मग महिलांसाठी असू दे, नवीन तरुणांसाठी असू दे, दिव्यांगांसाठी असू दे किंवा वेगवेगळे घटक आहेत समाजात, त्या प्रत्येक घटकाला कशा प्रकारे न्याय देता येतील. मग तालुक्यावर रस्ते असू दे, वेगवेगळ्या योजना, गटर असू दे किंवा विद्युतच्या समस्या असू द्या, ज्या ज्या समस्या येतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं असू दे, या सर्व क्षेत्रात काम करण्याची मला संधी ह्या ठिकाणी मला मिळाली शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आणि खरोखरच एक चांगलं काम करण्याची संधी मला त्यावेळी मिळाली. नक्कीच साहेब, ज्या पद्धतीने आपण उल्लेख केलात की वेगवेगळ्या पनवेल तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कामं करत असताना, इथल्या प्रकल्पग्रस्त असताना, इथल्या भूमिपुत्रांना विकासक बनवण्याचा जो काही तुमचा संकल्प आहे, निर्धार आहे, या मागची नेमकी भूमिका काय आहे आणि ह्याचा पाठपुरावा कसा करताय किंवा प्रशासकीय पातळीवरती ह्याला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आपण कशा पद्धतीनं प्रभावी कसा करता येईल? या ठिकाणी लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या कृपेने 12.5% नवी मुदतीतील सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला, परंतु त्याचा फायदा आज बघितला तर माझ्या प्रकल्प शेतकऱ्यांना झालेला दिसत नाही. एक 2-5% लोक सोडली तर हे आलेले 12.5% फक्त माझ्या शेतकऱ्यांनी विकण्याचंच काम केलं. त्याचे विकासक बनण्याचा दृष्टिकोनच कुणी ठेवलेला दिसत नव्हे. 2-4% मी लोक बोलतो आणि 90% लोकांनी विकणे, त्याचे घरे बांधणे, गाड्या घेणे, लग्न करणे आणि मग त्याच्यामुळे येणाऱ्या पुढच्या पिढीला, कारण ते हा शेवटचा पर्याय होता. जमिनी संपल्यानंतर सारे आपला शेवटचा पर्याय. जर आपण ते व्यवस्थित सांभाळले नाहीत तर येणाऱ्या पिढीला अतिशय वाईट परिस्थिती होणार आहे. आणि हाच विचार करून ही संकल्पना मी आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांना सांगितली की मलाही माझ्या शेतकऱ्यांना एकत्र करून ह्या प्रकारे म्हणजे एक केनी सिटी म्हणून मला उभारायची आहे आणि मग ते त्वरित परत तुम्हाला काय सहकार्य लागेल ते माझ्याकडून सर्व सहकार्य आहे. त्याच्याकडच्या सूचना दिल्या प्रशासनाला
आमचे आयुक्त त्यावेळी गणेश देशमुख साहेब, त्यांचा खरोखरच मी आभार मानतो की त्यांनी पूर्ण सहकार्य केले. त्या ठिकाणी मला 24-30 मीटरचे रस्ते दिले. ज्या ज्या अडचणी, कारण ह्या शेतकऱ्यांना एकत्र येऊन त्यांना मग त्यांचा ग्रुप बनवून त्यांची कंपनी बनवणे, ह्या सर्व अडचणी आहेत. मग ह्या अडचणीला तोंड देऊन मग त्या परवानग्या घेणे, शिशी जी बांधकामासाठी लागतो ते शिशी देणे, मग ह्या सर्व प्रक्रियाला साहेबाई सर्व अधिकाऱ्यांना इंस्ट्रक्शन दिले की याला कुठल्याही प्रकारची अडचण झाली नाही पाहिजे आणि या ठिकाणी यांचं काम, शेतकऱ्यांचं एक काम आहे तो केला पाहिजे. कारण हा आदर्श आम्हाला समाजापुढे दिला. आज जर आमचा केनी सिटी 10 एकर मध्ये आहे, आज ते अंदाजे 800 ते 900 कोटीचा प्रकल्प आहे. म्हणजे आज शेतकरी आमचे उद्योजक बनायचं माझा आहे की शेतकऱ्यांनी पुढे यायला पाहिजे. जर बाहेरून येऊन त्यांचा काही नसताना इथे उद्योजक बनतात तर आपल्याकडे जमीन आहे. मेन कुठल्याही गोष्टीला काय, कुठलाही धंदा म्हणजे बांधकाम व्यवसाय सुरू करायचा असेल तर जमीन महत्वाची आहे. मग बाहेरून येऊन इथे जमीन विकत घेऊन आपलं जर त्या ठिकाणी बिल्डिंग बांधत असेल तर आपण का नाही करू शकत. हा उद्देश ठेवून नक्कीच त्या ठिकाणी मला सर्व नेत्यांचे, म्हणजे माझा जर त्यावेळी भूमिपूजन केला, मिनिस्टर होते त्यावेळी रविचंद्र यांच्या हस्ते आपण मागच्या वर्षी आपण भूमिपूजन केलं आणि त्या ठिकाणी मी सर्व समाजातील सर्व नेत्यांना बोलवले, सर्व कार्यकर्त्यांना बोलवले. पण त्या ठिकाणी सर्वांनी त्या ठिकाणी हजेरी लावून आम्हाला शुभेच्छा दिली आणि आमचा आज केनी सिटी जो प्रकल्प आहे सुरळीत चालू आहे. म्हणजे सर्वांचा आशीर्वाद मिळाल्यामुळे आमचा तो केनी सिटी प्रकल्प सुरळीत आजच्या घडीला चांगल्या प्रकारे चालू आहे, लिंकपर्यंत कामी आलेलं आहे. नक्कीच माझ्या आपल्या माध्यमातून आव्हान असेल की लोकांनी अशा प्रकारे एकत्रित या आणि आपल्या नवीन पिढीचा आपण उद्योजक बनवूया. कारण त्याच्यामधून वेगवेगळे व्यवसायातल्या संधी मिळत असतो. आणि एक आज आमचा 10 एकर मध्ये 800 ते 1000 कोटीचा प्रकल्प आहे. त्या ठिकाणी वेगवेगळे उद्योग धंद्यांना चालना मिळू शकतो आणि त्याचा फायदा आपोआपच, म्हणजे आपण उद्योजक म्हणून आपल्याला मिळतो पण आपल्या समाजाला आपोआप नक्कीच त्याच्यात सामावून घेतले. उद्योजक वेगवेगळे प्रकारचे त्याच्यात धंदे करायचे. एक बिल्डिंग आली का त्याच्यात वेगवेगळे धंदे असतात आणि ते धंदे आपणही स्वतः मालक असतो. कारण आपण सुरुवातीच्या काळात बघितलं असेल तर आपण सप्लायरसाठी आपल्या समाजाची डोकी पोटायला मागे पुढे पाहिली नाही. सर आपणच उद्योजक असं तर आपणही सप्लायर कोणाला द्यायचा आपल्या हातात आहे कुठला धंदा. तर नक्कीच लोकांनी पुढे यायला पाहिजे आणि स्वतः उद्योजक बनायला पाहिजे. हरीश, आपण पाहिलं की पनवेल महानगरपालिका असेल, पनवेल विधानसभा क्षेत्र असेल किंवा पनवेल तालुका असेल, या सर्व क्षेत्रामध्ये काम करत असताना, वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना एकूणच हरीश केनी एक सर्वांच्या मनातला एक मित्र म्हणून सर्व राजकारण्यांसोबत काम करत असताना हा जो वेगळा अनुभव, हे जे नातेसंबंध आहेत हे बंद आपण करू शकता, काय सांगा? नक्कीच माडिकजी, जसे मी राजकारणात सर्व पक्षातील नेत्यांचे नातेसंबंध जपतो तसंच आपले पत्रकारातील माझे सर्व प्रकारचे मित्र, म्हणजे आपण कसं समाजासमोर वागतो त्याप्रमाणे आपले मित्र बनत असतात. आणि योगायोगाने मला सर्व नेत्यांचे मार्गदर्शन मिळाले. लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलेलं आहे. माझे आमदार विवेक पाटील साहेब असू दे, माझे आमदार बालाराम पाटील साहेब असू दे, जयम म्हात्रे साहेब असू दे, काशीनाथ पाटील साहेब असू दे, नारायण गरज साहेब असू दे, या राजकारणात ज्यांनी आणला माझे गुरु JR पाटील साहेब यांच्याबरोबरही सुरुवातीच्या कारकिर्दीतली त्यांच्या राजकारणात मला आणला, त्यांच्याबरोबर काम केलं. आरशी घरत साहेब असू द्या, आपले काँग्रेसचे आताचे अध्यक्ष सुदाम पाटील हे असू द्या, समाजवादीचे अध्यक्ष अनिल नाईक, RPIचे आपले विविध घटक पक्ष जगदीशबाई असू द्या किंवा सर्व माझे जे RPIचे सर्व घटक पक्षाचे जे अध्यक्ष आहेत त्यांचे सर्व नेत्यांशी समाजात आजही मी जे सर्व पक्षांचे कार्यकर्ते आहेत त्यांशी माझे चांगले संबंध आहेत. समाजातील सर्व जनतेशी एक चांगल्या प्रकारचे ह्या लोकांशी सुसंवाद साधल्यानंतर त्यांचे अनुभवही मिळतात आणि माझा कुठलाही काम असला का मला कधी कोणी नाही बोलत नाही आणि मी त्यांच्या काही बोलवलं तरी प्रत्येक त्यांच्या ठिकाणी त्यांचे कुठलेही कार्य असो मी आवर्जून उपस्थित असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा शेतकरी कामगार पक्षाच्या नंतर आपण लोकमित्र अक्षय ठाकूर असतील किंवा आमदार प्रशांत ठाकूर असतील यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. एकूणच ह्या अनुभवाबद्दल काय सांगाल? म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे नेते असतील किंवा भाजपाचे नेते असतील, हा त्यातला काही
अनुभव तुम्ही व्यक्त करू शकाल? नक्कीच. मला आता मी भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर लोकनेते रामशेठ साहेब यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या बरोबर काम केलं. परेशेठ ठाकूर साहेब यांच्याबरोबर. नक्कीच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर आमदार साहेबांनी मला नक्कीच जे जे मी मागितले समाजासाठी ते देण्याचा प्रयत्न केले. मग या ठिकाणचे प्रभाग माझ्या 1, 3, 2 किंवा तालुक्यावर जास्त करून मी प्रभाग 1, 3 साठी त्यांच्याकडून बरेचसे मागितले. मग रस्ते असू दे, डांबरी रस्ते असू दे, कॉन्क्रीट रस्ते असू दे, नाल्यांची कामं असू दे किंवा मशानभूमी असू दे, आपले कब्रस्तान, तलोजाचे कब्रस्तान, फेज 1 चे कब्रस्तान, या ठिकाणी आता 4 स्मशानभूमीला 10 कोटीचाही निधी दिला. या ठिकाणी शेतकऱ्यांचा विकासाच्या दृष्टीने मी त्यांच्याबरोबर मुद्दा मांडला की या ठिकाणी बरेचसे विकासक येऊन इथे जमिनी घेतात आहेत, आपण तिथे काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी त्वरित या ठिकाणचे निर्देश दिले. मला पत्र दिला की 24 मीटरचे, मी सांगितलं 30 मीटरचे रस्ते जाहीर करा, जेणेकरून त्या जमिनीचे ते भाव वाढतील. कारण या ठिकाणी आमचे शेतकरी कमी किमतीत त्या जमिनी विकत आहेत. आज उद्या तिथे रस्ते होतील, पण त्याच्या अगोदर आपण रस्ते करू आणि शेतकरी विकासक बनवूया. नक्कीच त्यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन मला केले, सहकार्य केले. त्या ठिकाणी आयुक्त साहेब गणेश देशमुख साहेब त्यांना सूचना केली, त्यांनी तर खूपच मदत केली. म्हणजे आमदार साहेबांबरोबर काम करीत असताना मला कुठल्याही प्रकारचे मग आता आपले नल योजना, पाईपा, जलकुंभांची कामं 300 ते 400 कोटीचे त्यांनी या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे जे जे आवश्यक आहे या तालुक्यासाठी, मग एक गार्डन्स असू दे, या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असू दे किंवा प्ले ग्राउंड असू दे, म्हणजे त्याच्यासाठी जे जे आवश्यक आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची निधी आजही कमी पडून देत नाही. या ठिकाणी तुम्हाला सांगायची गोष्ट झाली तर आमदार साहेबांनी एक पायलट प्रोजेक्ट म्हणून मला तलोजा फेज 1 साठी एक 40 ते 50 कोटीची शाळा तलोजा फेज 1 साठी ते मंजूर केलेली आहे. म्हणजे नक्कीच एक पायलट प्रोजेक्ट होईल आणि सर्वसामान्य लोकांना जे 1-1 लाख डोनेशन भरून आणि महिन्याला 3 ते 4 हजार फी भरून आपली जनता त्या ठिकाणी ऍडमिशन घेते. या ठिकाणी पूर्णपणे फ्री, महापालिकेच्या मार्फत फ्री शिक्षण त्या ठिकाणी मिळणार. शैक्षणिक, सामाजिक, नागरिक ज्या ज्या जनतेसाठी आवश्यक गोष्टी असतात त्या देण्याचे काम आम्ही मागणी केल्यानंतर नक्कीच आमदार साहेब ते पूर्ण करण्याचे प्रयत्न करतात. त्यामुळे नक्कीच मी त्यांचाही आभार मानतो. नक्कीच अतिशय महत्वपूर्ण मुद्दा तुम्ही इथे मांडलेला आहे की प्रकल्पग्रस्त विकासक बनला पाहिजे. एकूणच कार्याच्या जर आढावा घेतला तर कोकण दर्पण आपल्याला पनवेल गौरव, पनवेलकरांच्यासाठी एक आदर्श म्हणून आपण सन्मान देतोय. ह्या एकूणच पुरस्काराबाबत आपण काय भावना व्यक्त करावी? नक्कीच कोकण दर्पणच्या सर्व, मग आपण असो किंवा सर्व आपली टीम असो, कोकण रहिवासी संघ असो आणि या कोकण दर्पणची जर टीम असो, यांना खरोखरच मी धन्यवाद देतो की माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला तुम्ही हा सन्मान दिला. नक्कीच आपला मी आभार व्यक्त करावे तेवढं कमीच आहे. नक्कीच मला पुढील वाटचालीसाठी एक जोमाने काम करण्याचे आपल्यामुळे या पुरस्काराचीच मला आणखी जोमाने काम करेल मी तालुक्याभर, जिल्हाभर किंवा महाराष्ट्रभर. कारण एक पुरस्कार मिळाल्यानंतर एक स्फूर्ती येतो आणि त्या कुणीतरी आपल्या कामाची दखल घेत असतो आणि आपण ती आपली दखल घेतली. त्याबद्दल माझ्या वतीने आपल्याला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. हे होते हरीशजी केनी. खऱ्या अर्थानं मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आणि ह्या कार्यकर्त्याच्या कार्याची दखल घ्यावी अशी भावना हरीशजी केनी यांनी व्यक्त केली. तर खऱ्या अर्थानं पनवेल महानगरपालिका आणि पनवेल तालुक्यामध्ये काम करत असताना ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, झेडपी असेल, पनवेल महानगरपालिका असेल, ह्या सर्व कार्यक्षेत्रात काम करत असताना आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला एक सर्वांचा दिलदार मित्र म्हणून त्यांची प्रतिमा, त्यांचं प्रतिबिंब समाजाच्या प्रत्येक मनावरती ठसलेलं आपल्याला पाहायला मिळतं. इथला प्रकल्प बाधित, इथला प्रकल्पग्रस्त हा उद्योजक बनला पाहिजे, विकासक बनला पाहिजे ही भावना लागून त्यांनी अनेक प्रकल्पांना एक वाटचाल करून दिलेली आहे. पनवेल महानगरपालिका प्रशासन असेल किंवा इथलं नेतृत्व असेल यांच्या माध्यमातून ह्या प्रकल्पांना त्यांना गती दिलेली आहे. हा इथला विकासक कसा घडेल ह्याला खऱ्या अर्थानं पूर्णत्वाकडे नेण्याचा त्यांचा निर्धार त्यांनी पूर्ण केलेला आहे. आणि कोकण दर्पणच्या माध्यमातून त्यांना कोकण दर्पणच्या माध्यमातून पनवेल गौरव पुरस्कार देताना नक्कीच कोकण दर्पणचा हा गौरव असा वाटतो. आणि ह्या सोहळ्यानिमित्तानं आपल्याला मनापासून आभार, धन्यवाद की कोकण दर्पणचा हा पनवेल गौरव पुरस्कार आपण स्वीकारलेला आहे. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीला खूप खूप धन्यवाद.